झाला त्या ठिकाणी साम टीव्ही पोहोचलेला आहे। त्या ठिकाणानं एक्सक्लुझिव्ह आढावा आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी घेतला। पाहुयात त्या ठिकाणची सद्य परिस्थिती। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बैसनर परिसरामध्ये एक शुकशुकाट जो आहे तो सध्या दिसून येतोय। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता आणि एकच गोंधळ या ठिकाणी माजलेला बघायला मिळाला होता। आपण बघतोय की हे किचन आहे, या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल होतं, त्याचा आपण बघतोय की कशा पद्धतीनं खुर्च्या या ठिकाणी पडलेल्या बघायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण बघतोय की गॅस सिलेंडर देखील तसंच पडलेलं बघायला मिळत आहे। गॅसवर या ठिकाणी जी आहे ती भांडी होती, या ठिकाणी चहा, ऑमलेट, मॅगी इत्यादी पदार्थ जे आहेत ते बनवले जात होते। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी ह्या एकच गोंधळ माजल्यानंतरची काय नेमकी परिस्थिती होती याचं उदाहरण या ठिकाणी जे आहे ते दृश्यांच्या मार्फत आपण बघू शकतो। खुर्च्या ज्या आहेत त्या अतिशय विखुरलेल्या अवस्थेमध्ये पडलेल्या बघायला मिळत आहे। मी आता एका दुकानात जाते, या दुकानामध्ये आपण बघतोय की याच परिसरामध्ये मॅगी खाण्यासाठी जी आहे ती काही मंडळी बसली होती। मॅगी ची ऑर्डर देखील दिली होती। मॅगीचे या ठिकाणी जे आहेत रॅपर्स देखील पडलेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की एकच अफरातफरी जी आहे ती माजलेली बघायला मिळाली आणि त्यानंतर जो गोंधळ उडाला त्याची ही परिस्थिती, एक भयान परिस्थिती जी होती ती या ठिकाणी आता दृश्यांच्या मार्फत जी आहे ती आपण बघू शकतो। त्याच्यामुळे एकूणच या ठिकाणी नेमकं काय झालं असावं याचं एक दृश्य जे आहे ते या संपूर्ण चित्रांच्या मार्फत आपल्याला दिसून येत आहे। ज्यावेळेस हा गोळीबार झाला त्यावेळेस याच ठिकाणी अनेक जण खायला बसलेली होती। बाहेरच्या बाजूला जर आपण बघितलं तर टेबल्स जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। त्याच ठिकाणी बसून जी आहे ती लोकांनी ऑर्डर दिली होती आणि त्यानंतर गोळीबार झाला आणि एकच अफरातफरी जी आहे ती या परिसरामध्ये माजलेली बघायला मिळाली आणि त्यानंतर याच दुकानामध्ये जे आहे ते दुकान मालिक जे होते किंवा या ठिकाणी जे उपस्थित असलेली लोक होती ती एकूणच पळून कशा पद्धतीनं गेली, सगळ्या गोष्टी तशाच्या तशाच टाकून जी आहे ती ही मंडळी पळून गेली असल्याचं या दृश्यांमधून आपण जे आहे ते स्पष्टपणे पाहू शकतो। कॅमेरापासून गणेश कानडेचा वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम। तर थेट पहलगाममध्ये नेमकं काय घडलेलं होतं आणि त्यानंतरची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे याचा अंदाज खरं तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून लावू शकतो। पुढची एक महत्त्वाची बातमी, दहशतवाद्यांच्या विरोधात भारतानं एक मोठी कारवाई केलेली आहे। आपण पाहतो आसिफ शेख आणि आदिलचं घर थेट उद्ध्वस्त केलेलं आहे। भारतानं ही मोठी कारवाई केलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर हा स्फोट सुद्धा या ठिकाणी झाला असल्याचं दिसतंय आणि त्या दरम्यानची साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। तर आता दहशतवाद्यांच्या विरोधात आता संपूर्ण देश एकवटला असल्याचं आपण पाहत असताना ज्या निरपराधांचा बळी या दहशतवाद्यांनी घेतलाय त्यांच्या विरोधात कारवाई व्हावीच आणि त्यांनाही तितकीच कठोर शिक्षा व्हावी ही प्रत्येक भारतीयाचं म्हणणं आहे, प्रत्येक भारतीयाची मागणी आहे आणि त्यामुळे आता भारतानं सुद्धा कारवाई करण्यास सुरू केलेली आहे। पाकिस्तान विरोधात पावलं सुद्धा उचलली आहेत। पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या, पण आपले जवान असं कधीच करणार नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे। जगात मानवता हा एकच धर्म आहे आणि सध्या त्याला हिंदू असं म्हणतात असंही ते म्हणाले। रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला असं यावेळेस मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे। हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे। जगात एकच धर्म आहे, मानव धर्म, त्यालाच आजकाल हिंदू धर्म म्हणतात। आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पात केला त्याने धर्म विचारून मारलं। हिंदू असं कधीही करणार नाही, त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला। अशा दुष्ट माणसांचं निर्दाल्याने झालं पाहिजे। क्रोध आहे आणि अपेक्षाही आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं मला। आणखी एक मोठी बातमी, सरकारनं राष्ट्रीय हित पाहावं, हिंदू मुस्लिम आपापसात पाहून घेतील, ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून केंद्राला हा सल्ला देण्यात आलेला आहे। सरकारनं राष्ट्रीय हित आता बघायला हवं, हिंदू मुस्लिम हे आपापसात बघून घेतील असं या दरम्यान ठाकरे गटाचं म्हणणं आहे, कारण ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून हा सल्ला देण्यात आलेला आहे।
याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं ठाकरे सेनेची जी भूमिका आहे ती समोर आलेली होती. संजय राऊत यांचं विधानही समोर आलेलं होतं आणि काल तर संजय राऊत यांनी केंद्र सरकारला पाठिंबा सुद्धा दिला. जर पाकिस्तान विरोधात कोणती मोठी कारवाई केंद्र सरकार करण्याच्या तयारीत असेल तर आमचा पाठिंबाच असणार आहे असं राऊतांनी म्हटलेलं होतं. आणि आज ठाकरे गटाच्या मुखपत्रातून अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित करण्यात आलेला आहे. तर हिंदू मुस्लिम आपापसात त्यांचं बघून घेतील, मात्र देशाचं हित आता बघायला हवं केंद्रानं असं ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून म्हणण्यात आलेलं आहे. आपली लढाई पाकिस्तानशी आणि दहशतवादी टोळ्यांशी आहे. भारतीय मुसलमान काश्मीरी जनतेला बदनाम करणार असतील तर देशातील समस्या त्यांनी सोडवायच्या नाहीत. पुलवामाप्रमाणे पहलगामचंही राजकारण करायचंय असं मानावं लागेल असं मुखपत्रात म्हटलेलं आहे. सरकारनं आता केवळ राष्ट्रीय हिताचा विचार करावा असंही मुखपत्रात म्हटलेलं आहे. हिंदू मुसलमान काय ते आपापसात बघून घेतील. लढाई पाकिस्तान विरोधात आहे, भारतीय मुसलमानांविरोधात नाही. इकडे भारतात पाक मुर्दाबादचे नारे द्यायचे आणि भारताबाहेर पाकड्यांबरोबर क्रिकेट खेळायचं हे धंदे बंद करा. हिंदू मुसलमान संघर्षाची काडी लावणं हे त्याहीपेक्षा अमानुष आहे असं देखील ठाकरे सेनेच्या मुखपत्रात म्हटलेलं आहे. तर आता ठाकरे सेनेने मुखपत्रात नेमकं काय म्हटलं आणि काय सल्ला केंद्राला दिला हे आपण बघितलं. मात्र पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यानंतरची काय परिस्थिती आहे, देशात काय घडतंय, घेऊयात बातम्यांचा धावता आढावा. पाकिस्तानची पुन्हा मुजोरी समोर आली. पाकिस्तानचं नियंत्रण रेषेवरती गोळीबार बघायला मिळाला. भारतीय लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी सीमेवर दाखल झाले. जम्मू काश्मीरमध्ये तणाव वाढला आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झालेली दिसली नाही. पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये बीएसएफ जवान चुकून झिरो लाईनवरती गेलाय आणि पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात तो गेलाय. फिरोजपूर हे भारत पाकिस्तान सीमेवरील एक जागा आहे जे झिरो लाईनचा हिस्सा आहे. सीमा सुरक्षा दलाचा सैनिक तिथल्या शेतामध्ये पाहणी करत होता आणि त्या दरम्यान चुकून तो सीमा पार गेलाय. 26 निष्पापांचा जीव घेतल्यानंतर आता दहशतवादी सैफुल्ला कसूरी कांगावा करतोय. हल्ला आपण केलाच नाही असं सैफुल्लाचं म्हणणं आहे. शिवाय भारतानं कठोर भूमिका घेतली आहे, पाकिस्तान विरोधात कारवाई केली आहे, त्यामुळे सैफुल्ला कसूरी बिथरलाय. भारत पाकिस्तानवरती उगाच कारवाई करतोय अशा उलट्या बोंबा त्यानं मारल्या. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी काश्मीरला जाणार आहे आणि त्या ठिकाणच्या सुरक्षा परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला जाईल. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय. दुसरीकडे राफेल विमानं पाकिस्तानी सीमेवर फिरताय. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा सुद्धा या संदर्भात दिलाय. पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर आता अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला. भारतानं दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्यावी. दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत आहे असं अमेरिकेने म्हटलंय. पंतप्रधान मोदी आणि भारतीय लोकांना आमचा पाठिंबा असं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले. आणि यानंतर काही महत्त्वाच्या राजकीय अपडेट्स. पहलगाम हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं एक मोठं विधान बघायला मिळतंय. पहलगाम हल्ल्यामध्ये आता सुरक्षेत चूक झाली आहे अशी कबुली सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारनं दिल्याची माहिती रिजिजू यांनी दिली आहे. नेमकं कुठे चुकलं याचा शोध घेणार असं देखील त्यांनी सांगितलंय. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान का नव्हते हा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी केला. पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था का तैनात नव्हती असा सवाल देखील ओवैसींनी केलाय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे. राहुल गांधी श्रीनगर आणि अनंतनागला भेट देतील. पहलगाम हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पर्यटकांच्या प्रकृतीची ते रुग्णालयात जाऊन विचारपूस करतील. सकाळी 11 वाजता श्रीनगरला ते रवाना होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं. जगाला कळायला हवं आपण शक्तिवान आहोत, मग कुणी त्यांच्या वाटेला जात नाही असं मोहन भागवत म्हणाले. द्वेष कटुता आपला स्वभाव नाही, मार खाणं देखील आपला स्वभाव नाही असंही त्यांनी सांगितलं.
पहलगामच्या दौऱ्यावरून टीका झाल्यानं शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं. हल्ल्यानंतर तिथे गेलेले महाराष्ट्रातले लोक भयभीत झालेत. त्यांचे फोन येत होते, त्यामुळे तिकडे गेलेलो असं ते म्हणाले. 4 विशेष विमानांची व्यवस्था त्यांना आणण्यासाठी केली. त्यांना राज्यामध्ये परत आणलं असंही शिंदेंनी सांगितलं. आणि यानंतर काही हवामानासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स. मराठवाड्यातील परभणी आणि संभाजीनगर जिल्ह्यात काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या ठिकाणी सुद्धा जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. ब्रह्मपुरी या ठिकाणी तापमान 45.9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. विदर्भातील 3 शहरांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार गेला. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय. लातूर जिल्ह्यातील मागच्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. दरम्यान वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन देखील वाढलंय. जिल्ह्यातील अनेक साठवण तलावातील पाण्याच्या पातळीत घट होतीये. कवठाळा या साठवण तलावामध्ये केवळ 1% पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याचं आवाहन आता प्रशासनानं केलंय. वाढत्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबईमध्ये कमाल तापमानात घट झाली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांना दमट आणि उष्ण वातावरणातून दिलासा मिळेल. मुंबईमध्ये कमाल तापमान सध्या 31 ते 33 अंश या दरम्यान आहे, जे की गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी झालंय. विदर्भामध्ये काही भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्याच्या बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये वादळी पावसाचा अंदाज सध्या वर्तवला जातोय. जम्मू काश्मीरमधून या क्षणाची मोठी बातमी आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी चकमक उडवली आहे. अतिरेक्याचा शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलावर गोळीबार झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आता सुरक्षा दलासोबत अतिरेक्याची चकमक झाली आहे. बांदीपुरा जिल्ह्यातील कुलनार, बाजीपुरा या भागामध्ये अतिरेकी असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सुरक्षा दलांनी त्या ठिकाणी घेराबंदी आणि शोध मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती ही सध्या आपल्यापर्यंत पोहोचते. बांदीपुरा जिल्ह्यामध्ये अतिरेकी असल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी चकमक सुरू झाली असल्याचं दिसतंय. भारतीय सेनेची शोध मोहीम देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि भारतीय सेनेनं या ठिकाणी आता चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भातलं अपडेट घेत राहू. तुर्तास राज्यामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावतीये. या संदर्भातल्या अपडेट्स. पहाटेपासून कोल्हापूरमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळते. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला आता सुरुवात झाली आहे. उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा सुद्धा मिळालाय. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळी मुगाच्या पेरणीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र मुगाचं पीक फुलांवरती असताना पाणी न मिळाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी मुगात चरण्यासाठी बकऱ्या सोडल्या. यंदा सुमारे 200 ते 300 एकरवर पेरणी झाली आहे. मात्र बॅरेज कोरडे पडले. विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाणी नाहीये. सुमारे 100 एकरवरील पिकं सुकली आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहराला पाणी टंचाईच्या झळा देखील बसत असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतं. याशिवाय आता विशेष म्हणजे कळंब शहरातला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पामध्ये मुबलक पाणी आहे. मात्र केवळ योजना जुनी आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी दिलं जात नाही. तब्बल 66 कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना रेंगाळली असल्याचं चित्र आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील गावातील पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. चौगाव गावातील अनेकांना किडनीचे विकार होत आहे आणि त्यामुळे ही तपासणी होते. नागरिकांनी घाबरून न जाता आहे ते पाणी उकळून प्यावे असा सल्ला देखील आता दिला जातोय.
आणि आता एक मोठी बातमी आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई भारतानं केली आहे. आसिफ शेख आणि आदिलचं घर आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. मोठी बातमी आहे, भारताकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर आता सध्या संपूर्ण देशवासीय एकवटलेले आहेत आणि भारताला पाठिंबा दिला जातो या कारवाईसाठी. आणि निश्चितच आता या दहशतवाद्यांचं घर थेट उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. केवळ घर जरी उद्ध्वस्त झालेलं असलं तरी या घरामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्फोटकं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे घर उद्ध्वस्त होणं निश्चितच महत्त्वाचं होतं. आणि हे घर उद्ध्वस्त झाल्यानंतर या ठिकाणी मोठा स्फोटही झालेला आहे. त्यामुळे आता भारताच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे. आसिफ शेख आणि आदिलचं घर आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. एकीकडे आपण बघितलं भारतानं ही मोठी कारवाई केली, मात्र दुसरीकडे संतापजनक बातमी आहे. कारण पाकिस्तानची पुन्हा मुजोरी दिसते. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरती गोळीबार केलेला आहे. भारतीय लष्करानं या गोळीबाराला चोख असं उत्तर दिलेलं आहे. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आता सीमेवर पोहोचलाय. जम्मू काश्मीरमध्ये तणाव वाढलेला आहे आणि या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी देखील या ठिकाणी पाकिस्तानची मुजोरी बघायला मिळते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवरती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढलेला दिसतोय. भारतानं आता पाकिस्तानला मात्र चोख असं प्रत्युत्तर दिलं. एलओसीवर पुन्हा एकदा तणाव दिसतोय. एलओसीवरती गोळीबार बघायला मिळतोय. चकमक सुरू झालेली आहे. भारतीय सैन्य सुद्धा आता चोख असं प्रत्युत्तर देण्याच्या तयारीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पाकिस्तानने ही मुजोरी केली आहे. एकीकडे भारतानं कठोर अशी पावलं पाकिस्तान विरोधात उचललेली आहे. त्यानंतर पाकिस्तानने सीमारेषेवरती त्यांची सैन्याची कुमक वाढवलेली आहे. मात्र दुसरीकडे तरी देखील पाकिस्तान जो आहे तो अद्यापही अशा प्रकारे मुजोरीच करताना दिसतोय. पुन्हा एकदा त्यानं या ठिकाणी भारतावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न केलाय. एलओसीवरची सर्व सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. मात्र आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत थेट काश्मीरमधून जोडल्या गेलेल्या आहेत. वैदेही, एकीकडे आपण पाहतोय भारतानं आता कारवाई करण्यास सुरू केली तर दुसरीकडे पाकिस्तानची मुजोरी काही थांबण्याचं नाव घेत नाही. अधिकची अपडेट. दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आता संपूर्ण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती असलेली बघायला मिळत आहे. एकूण जर बघितलं तर काही प्रमाणात शस्त्रांचा वापर देखील त्या ठिकाणी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र अजूनही कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं मतही सूत्रांकडून मिळतंय. आपण बघतोय की पहलगामचा हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता 23 तारखेला आणि त्याच ठिकाणाहून या ठिकाणी आपण बघतोय की एक तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती संपूर्ण देशामध्ये बघायला मिळाली होती. याच दहशतवादी हल्ल्याचा नेमका बदला घ्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत असताना सर्वपक्षीय बैठक देखील करण्यात आली होती आणि सर्वपक्षीय बैठकीचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील भारत सरकारने ऐकलेलं आहे. आणि त्यानंतर आता ऍक्शन मोडवर भारत असलेला बघायला मिळत आहे. भारतानं आपलं सैन्य सीमेवर तैनात ठेवलेलं आहे. पाकिस्तानने देखील आपलं सैन्य त्या ठिकाणी तैनात ठेवलेलं आहे. क्षेपणास्त्र जी आहेत ती देखील तैनात आहेत. आणि ऐकूनच आता पुढची काय रणनीती असेल, कशा पद्धतीनं पाऊल जे आहे ते पुढे उचललं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. भारताचे लष्कर प्रमुख देखील सीमेवर दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यामुळे एकूणच आता भारत सरकार कुठल्या पद्धतीनं ऍक्शन घेईल, काय नेमका निर्णय घेईल, काय पावलं उचलली जातील याकडे आता सध्या प्रत्येकाचं लक्ष लागलंय. निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. निश्चितच तणावाचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. एलओसी वरती गोळीबार सुरू झालेला आहे, चकमक होताना आपल्याला दिसतीये. मात्र आता या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवण्यासाठी आणि या ठिकाणी चोख असं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील तयार असल्याचं आपल्याला बघायला मिळतं.